नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. होमगार्ड भरती 2025 अंतर्गत मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी प्रक्रिया 2024-25साठीची पूर्ण झालेली आहे. पाहू शकता बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी 2025साठी 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीमध्ये पाहू शकता शारीरिक क्षमता चाचणी जी आहे, उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. तर या पद्धतीने चाचण्या होत्या. यामध्ये पाहू शकता धावणे पहिला प्रकार होता. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावण्यासाठी एकूण गुण 20 होते. यामध्ये किती मिनिटामध्ये तुम्ही तुमची जी धावण्याची जी टेस्ट आहे म्हणजे धावण्याची चाचणी आहे हे किती मिनिटामध्ये पूर्ण करताय त्यावर आधारित तुमचे गुण होते. 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर तुम्ही पूर्ण केलीत धावण्याची चाचणी तर 20 गुण. त्या पद्धतीने पाहू शकता सगळ्यात कमी गुण एकूण पाहू शकता 2 गुण. 7 मिनिटं आणि 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिटं आणि 30 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये केल्यानंतर सगळ्यात कमी म्हणजे 2 गुण. या पद्धतीने धावण्यामध्ये जी चाचणी आहे हे पुरुष उमेदवारांसाठीचे गुण होते. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावण्यासाठी एकूण 25 गुण यामध्ये होते. तर किती वेळामध्ये ती पूर्ण केली जाते 2 मिनिटं 50 सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर 800 मीटर धावणे पूर्ण झालं तर 25 गुण एकूण असतील. तर या पद्धतीने हे गुण होते धावणे चाचणीसाठीचे. तर यामध्ये धावणे चाचणीकरता पात्र होण्यासाठी किमान 10 गुण मिळवणे आवश्यक होतं. आता यामध्ये पाहू शकता 10पेक्षा इथे यापेक्षा कमी गुण जे असणारे उमेदवार असतील इथे तर ते अपात्र ठरले जातील. ऑटोमॅटिकली पुढच्या जे टेस्ट आहे पुढची जी चाचणी आहे यासाठी ऑटोमॅटिकली ते डिस्क्वालिफाय होतील. आणि 10 गुणांपर्यंत ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत पुरुष आणि महिला उमेदवारपर्यंत तर ते पुढे पात्र ठरतील. आता यामध्ये पाहू शकता पात्र झाल्यानंतर पुढची जी चाचणी आहे यामध्ये गोळाफेक घेतली जाईल. ही गोळाफेक फक्त पुरुष उमेदवारांकरता आहे. आता गोळाफेकीमध्ये पाहू शकता गोळाफेकीचं अंतर यामध्ये मीटरमध्ये आहे 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त तर एकूण 10 गुण. त्या पद्धतीने 1 गुणपर्यंतचे कमीत कमी गुण आहेत. महिला उमेदवारांकरता गोळाफेक जी आहे यामध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळाफेक असेल तर एकूण 10 गुण या पद्धतीने होती. तर यावेळेला पाहू शकता यामध्ये तांत्रिक अर्हता गुणसुद्धा महत्त्वाचे आहेत कागदपत्र पडताळणीसाठीचे. यामध्ये तांत्रिक अर्हता गुण एकूण 10 गुण होते. म्हणजे तुम्हाला ITI प्रमाणपत्र धारक असेल तर, खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेली व्यक्ती असेल, माजी सैनिक, NCC प्रमाणपत्र, त्याच्यानंतर यामध्ये नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक, त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना धारक आहेत. याचबरोबर अटींची पूर्तता करणाऱ्या किती गुण मिळत आहेत एकूण 2 गुण 3 गुण अशा पद्धतीने हे 10 गुण तांत्रिक अर्हतेसाठी होते. आता यावरती आधारित जी आहे उमेदवारांची ही जी यादी आहे म्हणजेच कट ऑफ जाहीर करून उमेदवारांची जी यादी आहे गुणांची यादी ही जाहीर केली जाईल. याच्यामध्ये होमगार्ड भरतीसाठीची तुम्ही जर वेळापत्रक पाहिलं इथं देण्यात आलेलं होतं. तर या पद्धतीने जी चाचणी प्रक्रिया आहे पूर्ण झाली 13 फेब्रुवारी 2025 पासून ते 16 फेब्रुवारी 2025 पहिल्या 3 दिवशी 13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाहू शकता पुरुष उमेदवारांची जी चाचणी आहे 3 सत्रांमध्ये घेण्यात आली. पहिलं सत्र 7 ते 9:30, त्याच्यानंतर 10 ते 12:30, त्याच्यानंतर 2 ते 4:30 या दरम्यान 3 सत्रांमध्ये पाहू शकता एकूण 23,000. यामध्ये अनुक्रमांकानुसार नोंदणी क्रमांकानुसार 23,000 दर्शवत आहे. 1,000 ते 3,000 पासून म्हणजे 22,000 टोटल पकडू शकता या पद्धतीने. आणि 1 ते 23,000पर्यंत ज्या आहेत महिला, या महिलांची एकाच दिवशी सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत जी मैदानी चाचणी आहे शारीरिक चाचणी हे घेण्यात आली होती. तर या पद्धतीने त्याचा जो निकाल आहे लवकरच जाहीर केला जाईल. आता क्वालिफाय डिस्क्वालिफाय पाहू शकता पहिल्या धावण्याच्या चाचणीमध्ये तुम्हाला 10पेक्षा कमी पडले तर ऑटोमॅटिकली तुम्ही डिस्क्वालिफाय होत आहे. त्याचबरोबर जे गोळाफेक आहे ह्या गोळाफेकीमध्ये कमीत कमी किती गुण मिळवणे आवश्यक आहे त्या पद्धतीने उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यामध्ये सूचना पाहू शकता उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम जे आहे अंतर यामध्ये ग्राह्य धरलं जाईल गोळाफेकसाठीचं.
त्याचबरोबर गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडल्यानंतर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याचा एवढा जास्त जे विश्लेषण आहे ते करण्यात अर्थ नाही, पण महत्त्वाचं आहे. पाहू शकता कोणत्या ठिकाणी किती गुण मिळवणं आवश्यक आहे. गोळाफेकमध्ये 4 गुण मिळवणे आवश्यक होतं. तर या पद्धतीने पाहू शकता कमीत कमी 10 आणि 4 म्हणजे 14 गुण जे आहे एकूण यामध्ये 30 गुणांपैकी पकडले आपण 30 गुणांपैकी कमीत कमी तेवढं मिळवणं आवश्यक आहे. आता यानंतरची कट ऑफ जी आहे सगळ्यात जास्त लागू शकते. हे 20 गुण पकडले आणि हे 10 गुण 30 गुणांपैकी यामध्ये जी कट ऑफ आहे पाहू शकता 30 गुणांपैकी किती लागू शकते तर 25 20पेक्षा जास्तच असणार आहे. 20पेक्षा जास्त असणारे उमेदवार जे आहेत हेच यापुढे सिलेक्शनचे चान्सेस म्हणजे त्या कट ऑफमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. त्यांची जी यादी आहे ही जाहीर केली जाईल ही होमगार्ड भरती प्रक्रियेसाठीची. त्याचबरोबर तांत्रिक अर्हतेसाठी सुद्धा पाहू शकता 10 गुण असे एकूण 40 गुण टोटल आहेत. या 40 गुणांपैकी जर तुम्ही एकत्रितपणे तुमचे जे गुण जाहीर केले आता जाहीर करताना गुण पाहू शकता यामध्ये पहिल्यांदा धावण्याचे गुण जे आहेत 20 गुणांपैकी हे जाहीर केले जातील. यानंतर 10 गुणांपैकी तुमचे गोळाफेकचे गुण जाहीर केले जातील. त्यानंतर तांत्रिक अर्हता आहे यामध्ये 10 गुणांची आहे तर 10 गुणांपैकी असे एकूण टोटल गुण यामध्ये दर्शवले जातील. आणि त्या पद्धतीने पहिल्यांदा जी आहे उमेदवारांचा निकाल जाहीर करताना उमेदवारांचे जे प्रत्येकाचे जे गुण आहेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये मिळालेले गुण सरळ दर्शवले जातील पहिल्यांदा. त्याच्यानंतर उमेदवारांची कट ऑफ निहाय उमेदवारांचे पात्र उमेदवारांची यादी जी आहे होमगार्ड भरती बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड भरती 2025 साठीची ही जाहीर केली जाईल. आणि त्यानंतर उमेदवारांची जी पुढची प्रोसेस आहे कागदपत्र पडताळणी किंवा ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे कागदपत्र पडताळणी त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजेच त्यांचं जे जॉईनिंग आहे त्यांचे नियुक्ती आदेश या संदर्भातली प्रोसेस पूर्ण केली जाईल. तर अशा पद्धतीची ही पूर्ण प्रोसेस आहे. कधीपर्यंत निकाल लागू शकतो तर पाहू शकता 16 फेब्रुवारी म्हणजेच गेल्याच आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली. याचाच अर्थ याच्यामध्ये पाहू शकता ह्या आठवडा जवळजवळ संपलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये उमेदवारांची जी यादी आहे गुणानुक्रमे उमेदवारांची यादी म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किती गुण प्राप्त झाले आहेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये याची यादी जाहीर केली जाईल. आणि त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे पूर्ण केली जाईल. पुढच्या आठवड्यात हा निकाल येण्याची शक्यता आहे. आणि ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.